CITUचे 17वे राज्य अधिवेशन आदर्श विद्यालय चेंबूर मुंबई येथे CITUचे राज्याध्यक्ष डॉक्टर DL कराड यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सुरुवात करण्यात आली। या अधिवेशनाचे उद्घाटन माजी खासदार व CITUचे राष्ट्रीय महासचिव तपन सेन यांनी केले। मागील कामकाज व खजिनदाराचा रिपोर्ट CITUचे राज्य महासचिव MH शेख यांनी सभागृहापुढे वाचन केले। महासचिवांनी मांडलेल्या रिपोर्टवर एकूण 66 प्रतिनिधींनी चर्चा करून या रिपोर्टला पाठिंबा दिला व सर्वानुमते दोन्ही रिपोर्ट एकमताने मंजूर करण्यात आले। तसेच या अधिवेशनाला महत्त्वाचे मार्गदर्शन CITUच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर के हेमलता यांनी करून सांगितले की केंद्र सरकारने आताच कामगार विरुद्ध 4 श्रमसंहिता जाहीर केल्याने संपूर्ण राज्यातील व देशातील कामगार वर्ग गुलामगिरी ढकलण्याचे काम केलेले आहे। तर या 4 श्रमसंहितेला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातील कामगार वर्गाला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल। तसेच यावेळी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरण हे भांडवलदार हिताचे व कामगार वर्गाला गुलामगिरीत ढकलणारे असल्याची माहिती CITUचे राष्ट्रीय सचिव यांनी आपल्या भाषणात कामगार वर्गास संबोधित केले। तसेच पुढील 3 वर्षाचे कामकाज करण्याकामी राज्य पदाधिकारी म्हणून 41 कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली व राज्य कार्यकारिणी म्हणून 100 कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली। राज्याध्यक्ष म्हणून डॉक्टर DL कराड, महासचिव MS शेख, कोषाध्यक्ष KR रघु यांची यावेळी निवड करण्यात आली। नाशिकमधून राज्य पदाधिकारी म्हणून सीताराम ठोंबरे, वसुधा कराड, देविदास आडोळे, सिंधू शार्दूल, संतोष काकडे, राज्य कार्यकारिणी सदस्य तुकाराम सोंजे, मोहन जाधव, संतोष कुलकर्णी, सतीश खैरनार, BT भांबरे, रमेश जगताप, अनिल गोसावी, सदानंद शेळके, गौतम कोंगळे, छाया जाधव, राहुल गायकवाड, विजय विशे, हिरामन तोलोरे आदी जण उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी पांडुरंग विरार, सुरगाणा पेठ। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।